नमस्कार मंडळी. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामींच्या चरणी एवढीच प्रार्थना करते की स्वामी कृपेने आपल्या मनातील सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होत. आणि आजच्या एका नवीन सुंदर विषयाला सुरुवात करते. आपलं हे चॅनलचं नाव आहे पूनम रेमेडीज. हे मराठी चॅनल आहे. ज्यांना या चॅनलवरचे व्हिडिओ आवडतील, महत्त्वपूर्ण वाटतील अशा प्रत्येक लोकांनी या चॅनलला सबस्क्राईब करावं आणि भरपूर प्रेमाने प्रतिसाद द्यावा एवढीच सर्वांना विनंती आहे. तर आज आहे काळभैरव जयंती आणि आजच्या दिवशी महादेवांचा अभिषेक केलेला चांगला असतो. त्याचबरोबर काळभैरव देवांचा अभिषेक केलेला चांगला असतो, कारण महादेवांचाच अवतार आहे काळभैरव देव. त्याचबरोबर जिथे सिद्धनाथाचं मंदिर आहे, जसं की म्हसवडचा सिद्धनाथ आणि बऱ्याच ठिकाणी ज्या ज्या गावांमध्ये सिद्धनाथ देवाचं मंदिर आहे, त्या सिद्धनाथ देवाचा सुद्धा आजच्या दिवशी जन्मोत्सव सोहळा अतिशय मोठ्या थाटामाटात केला जातो. कारण आजच्या दिवशीच सिद्धनाथाचा सुद्धा अवतार देवाने घेतलेला होता आणि आजच्या दिवशी काळभैरवाचा सुद्धा अवतार हा धर्तीवरती प्रगट झालेला होता. काळभैरव देवासोबत आणि सिद्धनाथ जो अवतार आहे महादेवांचा, त्यांच्यासोबत आई जोगेश्वरी ही विराजमान आहे. म्हणजेच अर्धांगिनी म्हणून आई जोगेश्वरी आहे. दोन्हीही देवळामध्ये आपल्याला आई जोगेश्वरीच पाहायला भेटते. त्याचबरोबर ज्योतिबाचं आपण ज्यावेळी दर्शन घेतो, त्यावेळेस कोल्हापूरच्या ज्योतिबाचं ज्यावेळेस आपण दर्शन घेतो, तर त्याच्या अगोदर सुद्धा आपल्याला काळभैरवाचं दर्शन घ्यावं लागतं. तर एवढं मोठं महत्व का आहे, तर काळभैरव हा अन्यायाच्या विरोधातला दैवत आहे. इथं अन्याय अजिबात चालत नाही. सत्याला या ठिकाणी न्याय मिळतो आणि अन्यायाला या ठिकाणी दंड भेटतो. म्हणूनच काळभैरवाला दंडपाणी देखील म्हटलं जातं. आणि अतिशय शांत देखील आहे हे दैवत आणि अतिशय उग्र देखील आहेत. वाईटांना वाईट आहेत, चांगल्यांना चांगला आहेत. तर अशा या दिवशी घरातून फक्त या 2 वस्तू फेकून द्यायच्या आहेत की ज्यामुळे तुमच्या आयुष्यात सुद्धा अतिशय जर नकारात्मकता असेल, त्याचबरोबर घरात सतत भांडणे होत असतील, घरात सतत वादविवाद होत असतील, घराला एखाद्याची दृष्ट लागलेली असेल, नाहीतर काहीतरी वाईट जसं की कर्णीबाधा असो, भानामती असो, असा कोणताही बाहेरील त्रास जर तुम्हाला सहन करावा लागत असेल, किंवा एखादा शत्रू जो आपण म्हणतो अज्ञात शत्रू, बरेच शत्रू असे असतात की तोंडावरती गोड बोलतात मात्र त्यांच्या मनामध्ये भरपूर कपट असतं. तर असं जर तुमच्यासोबत देखील असतील, किंवा शत्रू नाहीत मात्र तुम्हाला तुमचं शरीरच साथ देत नसेल, म्हणजे शारीरिक जर तुम्हाला काही त्रास होत असतील, तर अशा वेळी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. काय करायचं आहे, तर थोडंसं मीठ घ्यायचं आहे हातामध्ये. खडं मीठ, ज्याला समुद्री मीठ म्हणतो, ते मीठ घ्यायचं आहे. मिठाचे 2 किंवा 3 खडे तुम्ही उजव्या हातामध्ये घ्या आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काळी मोहरी घ्यायची आहे. काळी मोहरी घ्यायची आणि ज्या व्यक्तीला तो त्रास आहे, जी व्यक्ती बाधित आहे, जसं की बाहेरील बाधा देखील झालेली असेल, एखादा बऱ्याच ठिकाणी असं असतं की निगेटिव्ह ऊर्जा जास्त असते आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर अचानक थंडी वाजून येते किंवा खूप नर्वस वाटतं, घरात आल्यानंतर त्रास चालू होतात, डोकंदुखी किंवा पोटदुखी, असं जर एखाद्या व्यक्तीच्या बाबतीत वारंवार होत असेल तर अशा वेळी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. तर काय करायचं आहे, हातामध्ये मीठ आणि ती काळी मोहरी घ्यायची, डोक्यापासून पायापर्यंत अशा पद्धतीने उतरवून घ्यायची आहे, किंवा घड्याळाची सरळ दिशा ज्याप्रमाणे असते त्याप्रमाणे अशा पद्धतीने डोक्यावरून फिरवून घ्यायचं आहे. हे फिरवून घेतल्यानंतर पुन्हा हातामध्ये धरून ओम काळ भैरवाय नमः, ओम काळ भैरवाय नमः असं तुम्हाला 7 वेळेस किंवा 8 वेळेस म्हणायचं आहे. शक्यतो 8 वेळेस म्हणा. 8 वेळेस म्हणून झाल्यानंतर तुमच्या हातात जे मीठ आहे आणि जी काळी मोहरी आहे ते घरातून बाहेर जायचं, मुख्य दरवाजाच्या बाहेर जायचं आणि फेकून द्यायची. आता जर तुम्ही सिटीमध्ये राहत असाल तर अशा वेळी काय करायचं, तर अशा वेळी तुम्ही कचऱ्याच्या बादलीमध्ये तुम्ही हे टाकू शकता. घरातून बाहेर जायचं आणि कचरा ज्या ठिकाणी टाकत असाल त्या ठिकाणी टाकून द्या, किंवा गॅलरीच्या बाहेर फेका, कुठेही फेकू शकता. कचऱ्याच्या बादलीत सुद्धा तुम्ही टाकू शकता. असं काही नाही की बाहेरच गेलं पाहिजे. आता गावाकडची जी लोक आहेत त्यांना कोणताही त्रास होणार नाही. अचानक रस्त्यावरती गेलं किंवा दरवाजाच्या बाहेर गेलं की अंगणच असतं, तर असं तुम्ही करू शकता. आणि ज्या शत्रूसाठी तुम्ही करत असाल का नाही, समजा जर तुम्हाला एखादा शत्रू त्रास देत असेल तर अशा वेळेस ज्यावेळेस तुम्ही स्वतःवरून असं ओवाळणार त्यावेळेस त्या शत्रूचं नाव घ्यायचं आहे की तो शत्रू माझ्या आयुष्यातून कायमचा निघून जावा, त्याचा कधीही मला त्रास होऊ नये
आणि जे काही तो वाईट माझ्याबद्दल करत असेल, मंत्र तंत्र भानामती जे काही करत असेल ती त्याची त्याच्यापाशीच जाऊ देत, माझ्यापाशी अजिबात काही सुद्धा नको. निगेटिव्ह पॉवर जी त्याची आहे ती संपूर्ण त्याच्याकडेच लोटून द्या असं काळभैरवांना म्हणायचं आहे. आणि या वस्तू फेकून द्यायच्या आहेत बाहेर. आता असं केल्यानंतर तुम्हाला 2 ते 3 तासामध्येच अतिशय चांगलं वाटायला सुरुवात होईल. याचा रिझल्ट पटकन येतो, कारण मीठ हे समुद्रातील आहे आणि साक्षात काळभैरवांना मोहरी अतिशय आवडते. त्याच्यासाठी आजच्या दिवशी प्रत्येक घरामध्ये एक तरी दिवा मोहरीच्या तेलाचा हा प्रज्वलित झालाच पाहिजे. आता हा उपाय आहे तो केव्हा करावा, तर हा उपाय तुम्ही संध्याकाळच्या वेळेस केव्हाही करू शकता. 4 नंतर ते अगदी रात्री 11 वाजेपर्यंत तुम्ही केव्हाही हा जो उपाय आहे तो करू शकता. आणि जो दिवा आहे तो देखील दिवसभरात किंवा संध्याकाळी केव्हाही तुम्ही लावू शकता. काळभैरव देवाच्या नावाने हा दिवा प्रज्वलित करायचा आहे, लावायचा आहे. तर असा होता हा उपाय. अतिशय सुंदर आणि छान उपाय आहे, जो तुम्हाला खूप चांगला प्रभाव देखील देणारा आहे. नक्कीच करा आणि आलेला अनुभव मला शेअर करायला अजिबात विसरू नका. झालेली सर्व सेवा ही स्वामींच्या चरणी रुजू करून आजची माहिती मी इथेच थांबवते. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.